भाऊंचं चाणं आपल्या सगळ्यांना चटका लावून गेलं. कैलासवासी अण्णांच्या माध्यमातून आम्ही दोघेही सगळं आमचं मित्र परिवार सदाभाऊ आम्ही सगळे एकत्र हे करत होतो. भाऊ असं आपल्या सगळ्यांना अचानक सोडून निघून जाईल असं कधी कधी स्वप्नातही आपण विचार केला नव्हता. आज खरं तर त्याच्या जाण्याने जी पोकळी संपूर्ण परिवार आम्हा मित्र परिवार सगळ्यांवर झाली त्यातून सावरण्याची परमेश्वर सगळ्यांना शक्ती देव, त्याच्या आत्म्यास चीर शांती लाभो ही प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. शोक सभा आयोजित करण्याचं निश्चित झालेलं आहे. तरी या ठिकाणी फक्त 2 ते 3 श्रद्धांजली या ठिकाणी होतील. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री माननीय विजयभाई चौधरी हे श्रद्धांजली अर्पण करतील. स्वर्गीय मधु अण्णा उखाजी चौधरी यांचे सुपुत्र सोनोने परिवारातील एक ज्येष्ठ सदस्य, तुमच्या आमच्या सगळ्यांचे सन्मित्र सदानंद भाऊ यांचं अतिशय एक छोट्याशा अपघातानं या ठिकाणी त्यांचं निधन झालं. खरं तर या ठिकाणी मला सदानंद भाऊ यांच्याबद्दल सांगताना अतिशय या ठिकाणी दुःख अनावर झालेलं आहे. आपल्या वडिलांचा सामाजिक कार्याचा वसा घेऊन सदानंद भाऊ यांनी देखील सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये गोरगरिबांना अनेकांना मदत करण्याच्या संदर्भातली भूमिका घेतली. मागे मी 1.5 वर्षापूर्वी त्यांना प्रदेश तेली महासंघाचा युवकांचा उत्तर महाराष्ट्राचा प्रमुख म्हणून केल्यानंतर सदानंद भाऊ यांनी प्रचंड प्रवास केला. सामाजिक स्तरावर
युवकांना जोडण्याचं काम त्यांनी केलं. चाळीसगाव नगरीमध्ये देखील या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांना सातत्यानं मदत करणं, त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं, अशा प्रकारचे अनेक पुण्यकर्म त्यांनी केलं. मी या दुःखद प्रसंगी जास्त बोलणार नाही, परंतु ज्याचा नावातच सदानंद होता तो आपल्या करिता या ठिकाणी सदासाठी या ठिकाणी सोडून गेला. आज त्याचा एक मुलगा, त्याची एक कन्या, याच्यावर तो जे काही पितृछत्र आरोपले आहे ते अतिशय दुःख आणि वेदनादायक आहे. सदानंद अतिशय मित्र स्वभावी होता. तो सगळ्यांना सतत प्रिय होता आणि त्याचा दुःख निधनामुळे सोनवणे परिवारावर जो दुःखाचा या ठिकाणी आघात कोसळलेला आहे, ते दुःख पेलवण्याचं परमेश्वर त्यांना शक्ती प्रदान करो. मी उपस्थित आपल्या सगळ्यांच्या वतीनं भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र, मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब, त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राचे नेते गिरीश भाऊ महाजन, आमचे स्थानिक इथले आमदार मंगेशदादा असतील आणि मामाजी भोळेजी इथे आलेले आहेत, त्या सगळ्यांच्या वतीनं मी सदानंद भाऊ यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी पूर्णमादाय पूर्णमेवाम् पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. सर्वांना